एकाच कुटुंबातील तिघी चौघी लाडक्या बहिणीचा पत्ता होणार कट. रक्षाबंधनपूर्वी खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. आडत बाजारात सोयाबीन दरात उसळी. लातूरच्या आडत बाजारात गेल्या वर्षातील सर्वाधिक दर. सोयाबीन दर पोहोचला 4,885 वर. चंद्रपुरात पीक विम्याला कमी प्रतिसाद. राज्य शासनाने नवे निकष लागू. पीक विमा योजना सुरू केली, मात्र अनेक महत्वाच्या निकषांना बगल देण्यात आली. त्याचा परिणाम पीक विमा योजनेवर झाला आहे. उजनी धरण आज 100% भरणार. सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण आज 100% भरणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील 207 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असता आता पिकावरही संक्रांत. दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे सोयाबीन पीक सुकून जात आहे. शेनगाव तालुक्यातील कडोळी येथील दृश्य. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुंबईतून आवाज उठवावा, बच्चू कडू यांची राज ठाकरे यांच्याकडे मागणी. सणासुदीच्या काळात तेल डाळी महागले, कांदा लसणाचे दर गडगडले. बोगस डॉक्टर कसा ओळखाल? QR कोड स्कॅन केला का डॉक्टरांची माहिती क्षणात कळण्यास मदत. व्हीव्हीपॅटवरून विरोधक आक्रमक. सरकारवर सडतडून टीका. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी इम्तियाज जलील यांची उच्च न्यायालयात धाव. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी समाजाची जबाबदारी आहे, ती पार पाडण्याची आता स्थानिक माजी आमदार आसिफ शेख यांच्या पाठोपाठ MIMचे माजी आमदार इम्तियाज जलील यांनीही उडी घेतली आहे. PM किसान सन्मान नव्हे अपमान योजना. पंजाबराव पाटील. मराठा कुणबी एकच, आता निर्णयाशिवाय माघार नाही. जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील बुधवारी 6 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. जनधन खातेधारकांसाठी अलर्ट. 30 सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा खाते होईल बंद. तुमच्या जनधन खात्याला 10 वर्ष पूर्ण झाले असतील तर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे अनिवार्य आहे. हे काम केले नाही तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. म्हणजे पैसे काढणे, सबसिडी पाठवणे किंवा मिळवणे सर्व काही थांबू शकते. तुम्हाला तुमचे जनधन खाते सक्रिय राहावे व कोणत्याही व्यत्ययाशिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळायचा असेल तर 30 सप्टेंबर 2025 पूर्वी KYC करून घेणे अनिवार्य आहे. छत्रपती संभाजीनगर. मार्किंग नोटीस, चर्चा आणि नागरिकांच्या शंकाचे निरसन झाल्यानंतरच शहरात होणार पाडापाडी. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची सूचना. वाहन विमा नाही मग भरा पाचपट दंड.